भांडे काढले सगळे मीच करायचे का? कपडे करायचे, भांडे करायचे, सगळ्यांची कामं मी करायचे आणि ते नुसते चुगल्या करत बसते. कुठे गेली काय माहिती? भांडे कुठे गेले काय माहिती? नोकरानेच बनवून ठेवले. झाली का भांडे घासायचे? दिसत नाही घासतच तर सकाळपासून. सकाळपासून अशी भांडे घासले तू? मग आता जसे येते तसे घासतो मी भांडे. अशी काय येते? असे कसे यायचं म्हणजे आता जसे दिसले तसे घासते मी. आता हे भांडे 4 भांडे सकाळपासून घाशी ती. तू जेवण केव्हा देणार आहे आम्हाला? वेळ लागणार आहे घासायला, जेवण बनवायला वेळ लागणार आहे. तुम्हाला भूक लागली असेल बनवून खा. आम्ही बनवून खायचं, तुला काय करून आणले? हा, तुला बसून घालायचंय का? मी भांडे घासत मला वेळ लागणार आहे. आज 4 भांडे दुपारपर्यंत घाशी ती तू सकाळचे. मग आता मला जसं येते तसंच घासेल ना. मग मी का करून देऊ का आता तुम्हाला सगळं? मग तो नाही करून द्यायचं, मग कोणी करून द्यायचं? कामावाले बाया लावायच्या का? लावा. काय लावा? काय लावा म्हणजे लावाच लागन. मग मी तर नाही करणार, मी आरामात करणार. पैसे आणि दे त्या कामवाल्याचे पैसे. मग मी शहरामधले, मी शहरात अशी कामं नाही केले. हे मातीच्या याने भांडे नाही घासले ना, काही नाही घासले. मग शहरातलेच पाहिजे तो. मग काय इकडे आली आमच्या खेड्यात? तुम्हीच आले होते पाहासाठी त्या बेवड्या सोबत. मी आली होती का? काय बेवड्या सोबत काय म्हणतीन, काय बोलती? जा तुमच्या पोराला बोला, मला नका बोलू. मी तर अशीच करीन काम. भांडे करून आदळी ती तू? मी कशाला आदळायचं? घासत आहे मी. तर बापाची तुला आणले काय भांड्या? माझ्या बापाच्या घरूनच भांडे आहेत. तुमच्या घरी काय होतं? काय होतं म्हणजे? हे सारे माया भांडे आहेत तू म्हणते मायाच भांडे? हे सगळे माझ्या बापानं घेतले. घेतले ना बापामध्ये आलेत. आली तशीच कुठे माझ्या लेखानी? हा तुमच्या लेखाने पाहासाठी काय आले होते ना. मग तुम्हाला बळच मला तेव्हा समजलं नाही का? आता दिसतंय का? दिसत होती बाई चांगली. हा आणि आता आता अशी काम करताना दिसू राहिली तुम्हाला. मग काम करता म्हणून तुमचं चाललंय. दुपार आम्हाला जेवायला देते ना. सकाळचं जेवण भेटलं ते नसतं भेटलं ना. मग समजलं. भांडे घासू का करू तुमचं सगळं काम मिस करायचं का? आणि ती घाशी ती मग घासतो म्हणून बरं आहे. ते नसते घासलं मग समजलं असतं. नाही घास तुम्ही घ्या घासा. हा त्यासाठीच करून आणलेलं आहे तुला. तुला आयतं बसून घाली त्यानं मी. हा घाला ना. मग मी तर कधी तयार आहो. घाला. हा खायशील तू? हा खाईन मी. लाजच नाही तुला? मला लाज नाही का? मग आयतं बसून खायला? हो तुमच्या पोराला आहे का लाज? लाजच आहे आमच्या पोराला. हा लाज आहे म्हणून असंच वागतो, पितो, इकडे तिकडे पडतो नुसता. पडतो तुला तर येतं त्याचं येऊन जाऊ. तुमचं पोरग आहे तुम्हाला ते गोडच वाटन. मी आता पडली नसून मग तुम्हाला कशी सारखीच वागते मी. आज दुपार 4 भांडे घाशी दुपारपर्यंत. आता घासत होते आता घासणारच नाही मी. का नाही घासणार? कोण घासणार आहे मग? घास तुम्ही. कस काय घाशी? बोलवा ना. ते कुठे येतं? बोलवा तिले. ती बी करी ती काम. हा ती करते ना. मग मी कशाला करावं? काम ती बी करी ती काम. हा मग मी सिटीतली आहो. हा सिटीला माझ्या बाया खात पितच नाही, कामच नाही करीत. नाही आम्ही आमच्या इकडं मोल करीन आहे घरी कामासाठी. आम्ही मोल करीन आणतो बापाकडून पैसे. कशाला ते आहे ना मोल करीन. ती कसं मोल करीन होईल? तिकडे दाना काम करती. हा करू द्या ना. मग आवर घी भांडे घासून पटापटा. मी नाही घासणार आहे भांडे. कोण घाशीन मग? घासा तुम्ही. काय झालं सासूबाई? पाय सकाळपासून 4 भांडे घासून राहिली. पाहा ना आली ना पाठ घेऊन बसली. तुला सकाळपासून भांडे घासून झाले नाही का? पाय शिकतीच्या पासून तुम्हीच पहा कसं पाठ घेऊन बसली. का हळद लावायचं ते अंगाला सगळ्या. अगं मग आता तिनं चिकाले म्हणून आणला तिनं. हा तिनं स्टूलवर बसावं, याच्यावर बसावं. मी जागेवर बसले ना. हा मी खाली बसली आहे. तिला भांडे मला नाही घासायचे भांडे. घासती बर का? आता त्यांना परेशान करू नको तू. कधी घासते तू भांडे? कधी दर टाइम मीच भांडे घासते. तू तरी हात लावते भांड्याला. आज हात लावलं फक्त भांड्याला. आता भांड्यांना सुकट हात लावत नाही. हो का? हो मीच घासते. तुम्ही काय करता? मी काय करते? तुम्ही करता का सगळं? ते गोडी गोड फक्त नाही का गोड गोड बोलायचं तेवढंच आहे. बाकी सगळी काम मी करते. काय गोड गोड बोलत तू? यांना विचार कोणचे काम केले तू? कोणचे हे काय करतो मग मी? काय काम आहे? 4 डिबरे घासले फक्त. 4 तांबे घासले फक्त. ते तरी घासता का तुम्ही? ते तरी घासता का? मीच घासते. काय घासता? नुसतं गोड गोड जाऊ तिथे चुगल्या करता. सासू जवळ सासू तशी ते तशी चांगल्या. तू काय काम करू राहिली? मला दिसत सासू होती तुम्ही आतमध्ये मला चुगल्याच करत होते ना. करत होते मला माहितीये. काही बोललं तरी चुगल्याच का? चुगल्या
चुगल्या करायची. जा बरं जा तुम्ही, मी करते ना तर नाही करेन. तुम्हाला काय करायचंय जा तू खा. खावा स्वयंपाक करणार आहे तू? मी नाही करणार ते आहे ना करेन ना. आत्या, हिच्या मागे लागू नका. तुमची तब्येत बरी नाही, जा घरामध्ये झोपून. वा वा करते वा मी सगळं, हो मी करते सगळं. लयच पुळका आला, हिला तर काही लयच पुळका जमत आला सासूचं नाही का. मग येणारच आहे, सासू आहे माझी, पुळका नाही येणार मग. काही झालं तरी मिस करायचं ना. आता इथं फक्त लावायला करता करायचं, तुम्ही? गोड गोड बोलायचं. हा तेवढं मागं पुढे इतकं बोलती किती बोलती तू, सांगू का मी? सांगू काय बोलली? मग? काय बोलली? सासू अशी सासू तशी, माझ्यावर हुकूम गाजवती. हा मग गाजवते हुकूम. मग मी का कोणाचा हुकूम घेईन नाही मग ऐकत. सासू सुनावर हुकूम नाही गाजवणार, मग काय करणार आहे? हा तर तू ऐक ना, मी कशाला ऐकू. मग ऐकतेच मी, हा ऐकते. ऐकणार मी. मग सासू तू घास माझी घे, घास तू. घासन ना मी, घासन मी. ऐ, उठ उठ इडून उठ. मी काय देऊ तू व्यवस्थित काम करायचं नसतं ना, असं काम करते करायचं ते. वर आला का हा, तुमचं असं करते. चालू राहतं दोघीचं पण. एकूण भांडणं चालत येत. अहो तिचं असते मलाच काम नाही करत, मी सगळे काम करते. तेव्हा मी तुमच्यासाठी आले, तुम्ही मलाच बोलून राहिले. अगं पण मग आता मी ऐकत आहे तुमचे बोलणे. आता एका माघारी घ्यायना मी काय बोलू काय तुम्हाला? झाल्याशिवाय बोलत नाही, त्यांनी बघते ते म्हणून बोलते. तू का बैस? मी तर सकाळपासून भांडे घ्यायची, तू का बैस आता? हो तुम्ही एकच आहे ना, मीच वेगळी आहे ना. मी शहरातून आली आहे माहितीये का. हा, म्हणून शहरातली वेगळं मग केलं तू खा. मला. आता खाऊच नको तू, काहीच खाऊ नको. शहरातली आहे ना शहरातून आले म्हणे ते खातीच नाही. हा, आमचं- खाऊच आपलं नको. तोंड माझी खाते. चुकी झाली, या घराण्यात आली, चांगल्या घरी गेली असते, मग चांगल्या घरी चांगल्या घरी पडली जायचं असती. ना. काल इथे हा, भांडे पडल्या. घासले असते का मी आता गाडीमध्ये 4 व्हीलर मध्ये फिरली असती. हा, हा, मग फिरली असती ना तू. कसे दिवस कशाला तुम्हीच आले होते पासाठी, कशाला आले मग दुसरी नाही पाहत आली का. तू काम करत होती तू रपा हा, रपा. आता यांचं वाटत नाही गेले, तोंड चालू राहिले यांचं. तोंडले मी? करून राहिले तुम्ही, वाटत नाही आणि का? तुम्ही मी काय केलं? मी काय तोंड केलं? तुम्हाला वाटत नाही का तुम्ही लय जास्त बोलून राहिल्या? तोंड कमी चालवा ना, हात चालवा. चालवतीच कामं करा. नाही हात. काम हात करा. दिलं का काय का हा, खाली भूक बसली. लागली मला. हा, जेवण बनव हात का नाही? चालवा. केलं ना तुमच्यासाठी बोकड्याचे खांड तयार करून जेवण करायला. हा जेवते मग मी. बरं झालं तू केलं तर तर. खाऊ गेलीच आहे, इकडे चरत राहती. चरत राहते काय खाल्लं मी? कामाचं म्हटलं कामाच्या तू गोमावर करा आता करते. काम. आणि मी ना तुम्ही ते काय एकाचे एक झाले. मी नाही का माझ्या नवऱ्याला सांग. आ, जाय सांग जाय ना. नवऱ्याला. जाय नवरा, ना. आ, लोकं जा, काय जा, म्हणतात तुम्हाला लोक दोघं. माझे आहे. हा, जाय. लेक तुमचा आहे ना, तो हा. नवरा माय आहे तो. पाहते ना तो बी काय म्हणतो ते. हा पाहते ना. पाहिले का कशी उठून गेली? आणि तुमच्या समोर किती चारा चारा बोलत ती, घेते का तुमची इज्जत? काय करते का ती? आणि तुम्ही त्याला घेतलं डोक्यावर चढवून. कायचं डोक्यावर घेतलं चढून? त्याला येऊ दे ना, त्याच्याकडे पाहते मी. तुम्हाला आली पुळ काय तिचा? कायचं हा? पुळका? तिच्या समोर मला काय करत तुम्हाला बोलायची? काय बोलले तुला तुमची मी? एवढी साईड घेऊन मग तुम्ही तुमचं दोघीचं चालू झालं का मग? अगं मग तुमच्या दोघी चालू झालं, तुम्ही ऐकूनच घ्याय ना मा. मी तुमच्यासाठी आली, तुमच्यासाठी मी तुझ्या संग भांडण करते. हा. आणि तुम्ही तिची साईड घेत्या. तिचीच नाही, तू हे नाही घेत हा? तिचे नाही ती घेत. तुम्हाला भाऊ सुकट देत नाही, तुम्हाला कुठच्या कुठं काय बोलती? आता पाहते हा? मी. ती म्हणली तुम्हाला आता- काही समजत नाही, ती सासू म्हणली समजतच नवऱ्याला नाही सांगते, ती. पाहते ते मास लेखे ना, पाहते त्याच्याकडे पाहते, हा. तिच्याकडे पाहते ना. तुला एका तिच्याकडूनच आहे तुमचा. हा तिच्या कुणाचे पाहते ना. हा आली, चला मी जा घरात. सगळं काम करून घेते तरी त्याला काही फरक नाही, काही काम करत नाही म्हणे. आता काय झालं तुला? आता सारा मोगराच फुलला ना तो तोंडावर. काय हो? अरे काय आता कधीतरी तोंड असं नीट ठेवायचं ना, तर गुलाबाबानी असं कायम नुसतं थोबड नुसतं असं मोगरावानी फुलेलं मग राहतं. तुमच्या आईला ना तिला सांगा चांगलं राहायचं, मग मी चांगली राहीन फुलासारखी. काय केलं त्यांनी तुला आता? का धोपा टाकलं काय तुला? भांडले माझ्यासोबत कोण ते कोण आहे? जाऊबाई आणि ते सासू. तो सोबत भांडले? मग तुमची आई भांडली ना. तू त्यांना भांडू दिलं? अहो मी भांडे घासत होती, हा. तर मला म्हणते तुला भांडे जमत नाही, असं तसं एवढ्या वेळेची भांडे घासत आहे, स्वयंपाक कधी बनवशील? अरे मग तो सांगायचं ना, तू तिकडे हॉटेलमध्ये कामाला होती, मी लय घासले म्हणा भांडे. किती काय भांडे घासत होती मला. मी हॉटेलमध्ये कामाला होती का? अरे नाही म्हणजे हॉटेलचे भांडे आहेत आणि तू तिकडे घरी तर बापाचे तर घासले म्हणा किती मोठे. आता येतं काय घासायला काही अडचण नाही म्हणा. मग अहो मी ते मला घासत नाही म्हणून ओरडायला लागलेत, भांडायला लागले. काही काही बोलले, किती बोललेत मला. कोण कोण बोलू तुला? दोघी बोलले, तुमची अरे ते- आई बोलली, ते बोलली. तुझी काय मजा तुला बोलायची? आणि तू बोलून देशील का त्यांना? म्हणजे मी एवढी बदमाश आहे? अरे बदमाश नाही. तुम्ही आधी पिऊन आले ना? कोण हा? कोण पिलं? कोण तुम्हाला कळतं का काय चाललं? पिऊन आले ना? किती 5 वेळेस पिऊन आले का? कोण कोण पिलं दारू? तुम्ही. तू बावळ बिवळ झाले का रे तू? तू पिले नाही? कधी बोलू मी? कधी बोलू? पैसे होते माझ्याकडे प्यायला. अहो तुम्हाला पैसे कशाला लागतात? तुम्ही चप्पल विकून पेणार आहे, चप्पल विकून.
अरे अहो माझा नवरा नीट नाही ना घरचे नीट नाही काय कशाला केलं काय बेवड्यासोबत लग्न अरे पण तू घरात नीट जाय ना तर घर जर नीट राहिली तर होईन ना सगळं मी चांगलं. नीट नाही सगळे नीट आहे मीच नीट नाही का मग काय मग तू कसं अशी इथं बसली सगळे तिकडे घरामध्ये काम करते तू इकडे बसते ती. मी काम केलंय काम नाही करतात म्हणून मला इकडं हे केलंय मी इकडं आली मला म्हणते काम नाही करत स्वयंपाक कधी करशील आणि ते शांती आपलं पुढे पुढे करते माय कोणी ऐकते का कोणी कोणाला माय काही नाही अरे लेन मग तुला कळत नाही का अरे तुला माहिती आहे का तू ना आईजवळ गेली ना मस्त थोडं 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 गोड 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 बोलायचं. गोड बोलायचं मी शिकली नाही माझ्या आई बाबाने शिकवलं नाही गोड बोलायचं मी जशी आहो तशीच वागीन असेच नागिनीवाणी राहील तुझी फन फन करी राहील फक्त बाकी काही नको करू तू. 5 रुपयाची पिऊन आहे का 10 रुपयाची पिऊन आले अरे मी किती मी काय झाड गोड लोळ लोळत आलो की चालत चालत आलो ना असं. अहो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही का बोलताय नुसते पिऊन येतात नुसते पिऊन येते हा माणूस अरे मग ते माझ्या पेशंट तो तुला काम करा तुला घरात आणलंय ना काम करा तू काम करत जा ना तुला अहो बघायचं. कोणतरी नाही का घरी नवरा असला ना चांगला तर कोणाचं काही लेनदेन नसतं नवराच असा आहे म्हणल्यावर मग मी कोणाकडे पाहू कोण बोलवतो मला सांग बरं मी एकाकडे पाहू सगळ्यांकडे लगे. अहो तुम्ही स्वतःचं पा पहिले स्वतःचं पा मग पान माय तुला कोण बोल मला सांग फक्त मला बघ सांग तुमची आईच बोलली जा भाऊ तुमची आई बोलली आई बोलली का अब जाऊ दे मग बोलली असते ती थोडीफार हाय का काय वा 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 आई बोलली तर बोलू दे मग आता काय करायचं काय करत भांडा जाऊन मला नाही माहिती भांडा जाऊन हा भांडा तेच पेक्षा तू काम कर ना पण भांडण्यापेक्षा एवढं हा मी काम केले तरी भांडतेत तू काम केलं हा. काय काय काम केलं तू अरे तो हात पाहिला मला लागा ना काही होय ना तू काम केलं हा किती काम केले हात पुन्हा आगो दे हाताची एवढं भांडे घासले भांडणं सांगायचं तू खाल्ला सांग तरी तिकट बिकट. अहो तुम्हाला बायकोवर विश्वास नाही तर तुम्ही तसेच आहे ना बरं थांब तर मी त्यांना बोलू ए बोल बा आता मग लगेच लगेच येतं दूध दूध का दूध लगेच पाणी करून तुम्ही टाकू आपण. भांडायचं त्यांच्यासोबत हा अरे भांडत नाही लगेच लगेच तोडून टाकू लगे एका कांडक्यात लगे काय तोडता आपलं लग्न हा लग्न काय तोडू आता तुला तिकडं इकडे मी इकडं तू तिकडं एका झटक्यात लगेच तिकडे तिकडं. नाही नाही नाही, काही नको बोलू मी करीन काम थांब तुला कोण तर बोललं ना मग थांब 2 मिनिट थांब मी लगे एका मिनिटात ए आई कुठं आहे ती मला का माहिती विचार मला नाही माहिती आई कुठं आहे का कायचं काय बरं सांगा हो हे आहे का पिऊन आले तुम्हाला काय मारतात मी तुला तो घेऊन बोलू ना आता मी कुठे मारलो नाही मारलं नाही मग तू भूत मारत मला मी कुठे मारले तू चक्रम बिक्रम झाली का तर शिक बसा नीट पण तुमच्या बघा मी एक शब्द सांगतो तू 10 रुपये का तर शिक नीट बसेल ना तुम्ही काय करेल मग आता उड्या मारलो की मी एक शब्द सांगतो तुमच्या आईला सांगा आणि त्या शांतीला सांगा नाहीतर मग मी घरी जात असते आता आहे ना मला बोलून आणतो नाही आवाज देतो डायरेक्ट तिला तुला कोण मारतं कोण बोलतं एका मिनिट पाहू हा पाहू, आईच्या समोर तर जिरून जाते कोणाची मी तुमचीच अरे तू थांब तू फक्त तुला कोण बोललं म्हणल्यावर आपला विषय का ए आई बाय तू एका मिनिटात लगेच इकडे तिकडे ए आई ते बाय घाबरते मला ना कोण येत नाही आपल्याकडे अजिबात कोण येणार नाही म्हणत काय चाललं हा आला तू पिऊन आला पिऊ कोण तू मग मी करू फिरो मग काय केलं ये फिरव नाही तू बस बरं इथं तूच बस बरं येईल काय नेमकं ये तिला तिच्या काय झालं ते तुला मोठं नको ओढून मग कान खेळ बसलेलं मग मग तू का वाढत होता एवढा आई 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 अरे मी म्हणलं हे पुरेल काय वगैरे नेमकं मग इकडे बसली मग तिला तिच्या रक्कम बसली ती अरे मग तिला पाहायचं ना बिचारायला काय पाहायचं तिला मी तिकडे गेलो तिला कोण पाहिन बरं कोण पाहिजे म्हणजे तिला काय घरदार नाही का ती करायचं खायचं तिला काय पाहायचं तिला कोणच बसायचं तिला तुमची आई पहा ना कशी बोलताय आता बोला ना तुमच्या आईला बोला मग बोलू राहिलो ना तू थांब काय बोलायला लागले माझं भांडायला लागले तुला काय पाहायचं हा काय पाहिजे म्हणजे सगळे काम मी करतो तुम्ही ऐकता का काहीतरी काय करायचं मी आम्हाला काय काम सांगत? मग तिला करायचं का ते काम सगळं मग तुला काय आणलं मी काय तू नको करू मी का? नोकरा नाही का कशाला आणलं म्हणजे अरे मग तू हिला काय काम करायला लावली तू मग मी करू का काम अरे मग मी पाय बरं कशी पोरगी एवढी सुंदर आणि हिला कसं पोरगी आहे तर मग चौपाळ्यात ठेवलं तू चौपाळ्यात ना बघा कशी बोलते तुमची माय बघा अरे मग थांब 2 मिनिट थांब मी ते बोलतो एक काम करा तुमची मायच्या नाही झालं तुम्ही भांडे घासत जा मला काही माहिती नाही पण मी नाही घासणार आपण नाही मी घासणार. भांडे घासतो त्यासाठी आलेले केला तू भांडे घासासाठी
आता काय करू नवरा आहे मग काय करण मग मी भांडे घासायला लागली होती, चांगले घासत होती भांडे, तर मला म्हणते दिवस गेला रात्र गेली आणि कधी स्वयंपाक करशील. अरे, असं नाही बोलत सकाळपासून घाशीत होती ती पण घासत होती ना मी, घासत होती ना. अरे तुम्ही दोघी एकच मशीन मधून आले बाहेर अशा दोघांचे नुसते असे काना माझे बदर करून राहिले दोघींनी पण तुम्ही आणि ते नाही जाऊ बाई ते मस्त बोलते, मलाच बोलते. तिला सांगायचं ना अहो तुम्हाला सांगते दोघे जण नाही का मस्त आतमध्ये चुगल्या करते माझ्याबद्दल, मला नाही राहायचं इथं. काय चुकल्या केल्या तुझ्या काम येत नाही, शहरातली आली नुसती लिपस्टिक लावते मटकते. अरे अरे असं नाही बोलायचं रे मग बायकोला, एकूण ती एक आहे मला ती. तू जात होता गावात येतोच मुतारात येऊन अरे आणि तिथंच ऐकतो. अरे मग माझं कोणच ऐकू मग आता ते खरंच ऐकू माझी ते तू तिला सांग. ऐकू चौपाळ्यात ठेवीन मी बसत भांडे कुंड्या घाशीत मी करीन काम, स्वयंपाक मी करीन, अरे पण सारं मी करीन, ती दुसरी आहे ना तिला सांगायचं ना. सारं तीच करीन का काम. पण ते दुसरी आहे ना तिला सांग ना. ती मला दुसरी- मी करू काय सगळं काम. कुठं ती कुठं बोल बरं त्यांना लगे बोल बरं बोल. बघा कशी म्हणते शांता आणि मला कशी नाव ठेवते. अरे असं नाही रे, अरे आमचा दोघाचा संसार चांगला चालू आहे, तुम्हाला मला कसं नीट कळत नाही? बोलत नाही हो, नुसते हेडच वाढच करत राहते. अशी केलं तसं केलं तसं केलं तसं केलं. अरे तू कामात सुईची करीत नाही ना मग. आम्ही कमच करत नाही. अरे असं तू बरोबर ते एक काम करू आपण वेगळं जाऊ, मला नाही नको राहायचं. नको नको वेगळं नको, खायला नाही आपल्याकडे काही दाणं, आपल्याकडे आहे काही खायला. आता इकडे बरं हा? मग मी नाही जाईन इथं. मग कुठं राहीन मग मला असं केलं मला नाही जमायचं इथं. अरे बाबा, हिला जास्त माणसात कटवत नाही, हिला लय कामाचा कटाळा येतो म्हणून ती म्हणती वायली राहायचंय. बरं मी काय म्हणतो, भांडण करू, मी करतो काम, मी करतो काय सारं मग कर स्वयंपाक. आहे का लाज वाटते का म्हणते पोरालाच म्हणते काम कर म्हणून. मग आहे कोण का? करीन? तुला लाज वाटते का म्हणायला? मला कशाची लाज वाट, माझा नवरा आहे तो माझ्यासाठी काही करू शकते. आणि मग मालक नाही का? तुमचा लेख आहे तिला सांगा हा माझा नवरा आहे, कोणाचा लेख बिग नाही तो. अरे मग आता काय करू, मला काही कळ ना भाऊ आता तुमचं तुम्ही बोल बरं त्याला ते बरं त्याला आवाज ते शांतला मग पाहतो काय तुम्हाला शांत? काय काय आत्या आली? इकडे बरं येईन मी 4 माणसं घरामध्ये तुम्हाला नीट झालं दाखवत आत्या? पाय नाही तोंड फुगून बसली एखाद्या दोन सांगती नवऱ्याला. हिला काय झालं आता फुगायला? काय ए, माहिती काय झालं? तिला काय झालं आणि तिला काय झालं. ए, तूच तर तिकडा. हा अहो हे दोघे जण आहे ना लय भांडतेत आणि आतमध्ये जाऊन चुगल्या करते. अरे तुम्ही माझ्या डोळ्यासमोर तिला बिचारीला बोलायचा एवढं. काय चुगली करेल नाही? अरे काय चुगली केली तुझी? किती चुगल्या करते सर गावाला सांगून देशील चुगल्या. मी शहरातली आहे म्हणून, नाही खेड्यातली असते तर लय वच भांडली असते मी. शहरातून आलीच का आला? खेड्यातून न्यायचं ना तू शहरातलं म्हणून हिचं तोंड बंद आहे. आपा पाय बरं तोंड बंद किती त्या बा तोंड बंद आता राहतं. माय हा? मी शहरातल्या शिवा देत नाही हो, मला भांडतच नाही तो. अरे मला- सगळे भांडतात मला. रडून कडून गळ्यात कोणत्या पडत शिवाय नाही का? दिल्या हिला? विचारा बरं, पुढे पुढे बुकू अहो राहिली. तुम्ही माझ्या डोळ्यासमोर तिला एवढं बोलून राहिलं म्हणलं माझ्या मागं काय काय बोलता तुम्ही मारताच तुम्ही तिला. ही तुमच्या समोर तोपडे करू राहिली. कोण ही अहो तुम्ही माझ्या समोर तुम्ही एवढं बोलून राहिलं म्हणलं मारित मग तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावर. अरे अहो, लय करते लय त्रास तुमच्या देते. आईवर अरे तुम्हाला मा- जाऊ देते आणि नाही का भांडते. बायकोच जास्त आहे त्याला. आता बोला हा, काही मग तुमच्या बायको विश्वास जास्त आहे. नाही त्यांना. अरे मग तुम्ही माझ्या डोळ्यासमोर एवढं बोलता तिला वा बरं हा किती मारलं तुम्ही तिला हातन बितन काय झाले तिचे हा हे पा बरं तिनं काय लावलं हा काय काय माहिती हिचं. मेहंदी लावली आहे. पाहिली का? भांडे. मेहंदी बिंदी लावून बसती. पाव आता मेहंदी लावली तरी असे करते. काय झालं लावली कोणी तर? करायचं भाऊ मग? भांडे घासू घासू तिचे हात बेकार झाले. तिचे भांडे घासले तिनं. माणीचे तरी सगळे भांडे घासले का तू? पूर्ण घासले. अहो पूर्ण भांडे घातले, स्वयंपाक केलं, झाडून टाकलं, फरची पुसली, सगळं काम केले मी. पुढच्या पुढे पुळका लावून नवऱ्याला सांगू राहिली. हे बसले खाल्लं यांनी मी बनवलेलं. काय खाल्लं तुझं खाल्लं तर आणि आम्हाला सकाळपासून मला भाकर नाहीये. अरे असं नका करू एवढं निर्दय नका हो तुम्ही. अरे या बिजर पुरीला एवढं कुठं करत होतं का बा? आई तुला कळत नाही का तू माझा तू म्हातारे आता स्वयंपाक करताय. कोण घाल आम्हाला बी करा स्वयंपाक करून घाल. चल. माय नवरा येतो कसलं करा आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाऊ आपण. पैसे आलाय केवढा? पैसे आलाय हे? कसं आहे राव माय नवरा. बरं पैसे दे मग आम्ही जातो पैसे दे. पैसे द्या म्हणजे. ते दादाचे आता माझ्याकडे याला पैसे या बाबू द्यायचे. या बाबू आमचा हिस्सा आहे इथं. काय हिस्सा आहे तुमचा? हिस्सा मागा आपला. हिस्सा दांडा गाडी ती म्हणे ना हिस्सा मागे ना चाल. तुझा कोणचा हिस्सा आहे? तू कोणचा तुझा हिस्सा हिस्सा आहे का आहे? इथं? तुझा कोणचा हिस्सा आहे? घरात मला आहे. तुम्ही किती राहता तू काय इथं? वाटे फाडायला यायला? माझ्या घर फोडायला यायला? नवऱ्याचं घर आहे. मागच्या काय घर वर्षी फोडायला किती यायला? लोन काढलं तर 60,000 लोन काढलं तेव्हा घर झालं ते. दादा माझ्याकडे याला आम्ही दांडा आणलाय. तुम्ही भ्यायला लागले मायला. अरे भ्यायला लागले. अरे भेण दांडा तू कमरात पडन माझ्या कमरात पडन तू उठ. मी ना उठणार. अरे तू उठ त्या मध्ये दांडाला उठ. अगं उठ लवकर तू. दांडा. अगं उठ रे.
तुम्हाला हिस्सा लागत पैसे लागत आहे तुम्हाला हा